करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीच्या छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची खुपिरेमध्ये शाखा सुरू करण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे आणि करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। स्वर्गीय पी.डी. पाटील, स्वर्गीय अंबाजी गोंधळी आणि सर्व संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नातून 1989 साली छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली। या पतसंस्थेमार्फत ग्राहकांना व्यावसायिक, शेतीपूरक, वाहन तारण, सोने तारण कर्ज, गृहकर्ज या कर्जांसह मोबाईल बँकिंगसारख्या आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। ठेवीदारांसाठी आकर्षक ठेव योजनासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्यात। 2168 सभासदांनी दृढ विश्वास दाखवल्यानं या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय। खुपिरे, शिंदेवाडी, साबळेवाडीतील सभासदांच्या मागणीनुसार या पतसंस्थेची खुपिरेत दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष जयसिंग पाटील, व्यवस्थापक भिकाजी नवारे, खुपिरेचे उपसरपंच सागर पाटील यांच्यासह संस्थेच्या संचालकांची उपस्थिती होती। संस्थापक संजय पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली। शाहू ग्रामीण बिगर पतसंस्था या संस्थेची स्थापना 1989 साली झाली आणि शाखेचा विस्तार होत गेला आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं। सध्या वरणगे पाडळी या ठिकाणी मुख्य शाखा आहे आणि आम्हाला 2 शाखा परवानगी काढण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। सुरुवातीला पहिली शाखा खुपिरे तालुका करवीर या ठिकाणी स्थापन केलेली आहे। या ठिकाणचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये आम्ही साधारणपणे 3 कोटीचा कर्ज पुरवठा या गावातल्या 3 गावांना म्हणजे शिंदेवाडी, साबळेवाडी, खुपिरे या गावांना केलेला आहे आणि याच्यातून पंचक्रोशीमधून शेतकऱ्याची उन्नती होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुलभ होण्यासाठी आम्ही ही संस्था या ठिकाणी शाखा विस्तार केलेला आहे। यावेळी कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, इंद्रजित पाटील, प्रकाश पाटील, राजाराम पाटील, संभाजी आंग्रे, ज्ञानदेव पाटील, दीपक पाटील, गणपती पाटील, बाबासाहेब चौगले, महादेव पाटील, मायाराणी पाटील, रुपाली पाटील, दीपक मुदगल, श्रीमंत कांबळे, नारायण कळंत्रे यांच्यासह सभासद, ठेवीदार, पिगमी ठेवीदार, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।